राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअॅप मंगळवारी सकाळी हॅक झालं। खरं तर कृषी मंत्र्यांचं व्हॉट्सअॅप हॅक झालंय, वाईट झालं, पण त्याचा आपल्याशी संबंध काय असं सुरुवातीला अनेकांना वाटलं असेल। पण अवघ्या काही मिनिटातच अशी बऱ्याच जणांची व्हॉट्सअॅप अकाउंट्स हॅक झाली आणि माणिकराव कोकाटेंच्या व्हॉट्सअॅप हॅकिंगची बातमी अचानकच सगळ्यांना रिलेटेबल वाटायला लागली। आणि हे फक्त महाराष्ट्रात घडले किंवा भारतात घडले असं नाही, तर जगभरात अनेकांचं व्हॉट्सअॅप असंच हॅक झालं आणि ते अजूनही होतंय। मंत्रालयात कॅबिनेट बैठकीसाठी कोकाटे उपस्थित होते। त्याच सुमारास त्यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं। त्यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावरती पोस्ट करून त्या संदर्भात माहिती दिली। व्हॉट्सअॅप हॅक करण्यात आलं असून माझ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा एपीके ॲप क्लिक करून ओपन करू नये। कृपया सावध रहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असं कोकाटे यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटलं। त्यानंतर हळूहळू या प्रकाराबद्दल आणखी माहिती समोर यायला लागली। या हॅकिंगसाठी झिरो क्लिक टेक्निकचा वापर करण्यात आलाय असं मेटाकडून सांगितलं गेलं। या हल्ल्यासाठी पेरेगॉन सर्व्हिलन्स सॉफ्टवेअरचा वापर केला गेला। ग्रॅफाइट असं त्याचं नाव आहे असंही सांगितलं गेलं। या सायबर हल्ल्यात जवळपास 90 लोक अडकल्याचं मेटानं सांगितलं। त्यात पत्रकार आणि अनेक मोठ्या व्यक्ती होत्या असंही सांगितलं गेलं। त्यामुळे आता कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या चॅटवर, लिंकवर तसंच डॉक्युमेंटवर क्लिक करू नका असंही आवाहन केलं गेलं आणि ते यानंतर सुद्धा आपल्याला फॉलो करायचंय। पण मुळात हे झालं कसं ते समजून घेऊया। सर्व्हिलन्सचं पॅरागॉन ग्राफाइट सॉफ्टवेअर झिरो क्लिक टेक्निकवर काम करतं। त्याचा अर्थ विना क्लिक करता ते तुमच्या डिव्हाइसमध्ये पोहोचतं आणि डेटा चोरी करतं। मोबाईल धारकांना या घुसखोरीची कल्पना सुद्धा नसते। अशीच एक फाईल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलमध्ये आली आणि त्यांचं अकाउंट हॅक झालं। फक्त भारतच नाही तर एकूण 20 देशांना याचा फटका बसला। आता आपलं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झालंय हे ओळखायचं कसं? तर अकाउंटमध्ये अनोळखी कॉन्टॅक्ट दिसले तर हे तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याचं पहिलं चिन्ह आहे असं मानायला हवं। तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरून अनोळखी कॉन्टॅक्ट सोबत चॅटिंग केलं गेलंय असं जर का तुम्हाला दिसलं तर तुमचं अकाउंट हॅक झालंय असं आपण समजायला हवं। व्हॉट्सअॅप अकाउंट मध्ये लॉग इन करता आलं नाही तरी तुमचं अकाउंट हॅक झालेलं असू शकतं। तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सतत व्हेरिफिकेशन कोड सापडत असतील तरी तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट धोक्यात आहे असं तुम्ही लक्षात ठेवायला हवं किंवा त्या दिशेने पावलं उचलायला हवीत आणि योग्य ती कारवाई करायला हवी। या साऱ्या प्रकारावर व्हॉट्सअॅपने पॅरागॉन कंपनीला नोटीस पाठवले। त्याचबरोबर कंपनी कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे असं आता समोर आलंय। अशा स्पायवेअर किंवा व्हायरस पासून युजर्सचं संरक्षण करण्यासाठी व्हॉट्सअॅप आता आपल्या ॲपची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे अशी ही माहिती समोर आली आहे। या हॅकिंगच्या पार्श्वभूमीवर गुगलकडून आणखी एक आवाहन आपल्यासाठी केलं गेलंय। 250 कोटी जीमेल वापरकर्त्यांच्या खात्यांना हॅकिंगचा धोका आहे असा इशारा गुगलकडून दिला गेलाय। एआयचा वापर करून हॅकर्स खाती हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं गुगलनं आपल्या इशाऱ्यात म्हटलंय। वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकर्स युजर्सना फोन करून तुमचं खातं हॅक झाल्याचं सांगतात। त्यानंतर ते रिकव्हरी कोड पाठवतात। हे कोड आणि ईमेल खरे असल्यासारखेच दिसतात, त्यामुळे वापरकर्ते सहज फसू शकतात। याद्वारे युजर्सच्या खात्याची सर्व गोपनीय माहिती हॅकर्स पळवू शकतात। त्यामुळे चुकून रिकव्हरी कोडचा वापर केला गेला तर सेटिंगमध्ये जाऊन पासवर्ड लगेचच बदलण्याचं आवाहन गुगलकडून केलं गेलंय। तुमच्याही बाबतीत जर का असं घडलं असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणाचं अकाउंट हॅक झाल्याचं तुम्हाला कळलं असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि या माहितीमध्ये मी जसं म्हटलंय तसं कुठलीही लिंक ओपन करू नका आणि काळजी घेत राहा, जेणेकरून तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटला कुठलाही धोका जाणवणार नाही किंवा मी ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यातून आपलं अकाउंट हॅक झालेलं असू शकतं असं जर का जाणवलं तरी सुद्धा लगेचच त्यावर कारवाई करायला सुरुवात करा। त्याची तक्रार सुद्धा तुम्ही सायबर पोलिसांकडे करू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि पाहत रहा
लोकमत. धन्यवाद.